नमस्ते मंडळी, कशा आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण छानच असाल. तर आज पुन्हा एकदा आपण गुरुवारची सुंदर अशी रांगोळी आणि उंबरठा पूजा करून घेऊया. तर सर्वात आधी मी उंबरा स्वच्छ धुवून पुसून घेतला. त्याला हळदीचा लेप लावून त्याच्यावर फुले हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली उंबरठ्याची. उंबरठ्याला लेप लावून घेतल्यानंतर मी अशी फुले वाहिली उंबरठ्यावर. नंतर हळद कुंकू वगैरे लावून त्याची छान अशी पूजा करून घेतली. मी नंतर सगळी पूजा झाल्यानंतर दाखवतेच तुम्हाला मी कशी केलेली आहे पूजा उंबरठ्याची. आणि मंडळी, तुम्हाला माझ्या रांगोळ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करून तसं मला सांगत जावा. तेवढंच तुमच्या कमेंट आल्या की आणखीन छान उत्साह येतो रांगोळ्या रेसिपी बनवण्यासाठी. तर हे पहा, उंबरठ्या पूजा ही सर्व करून झाली. आता रांगोळी काढायला सुरुवात करूया. ही पेनच्या साहाय्यानेच मी असे आकार दिलेले आहेत. नंतर खाली असे टिपके देऊन त्या गोलमध्ये मी हिरवा कलर भरलेला आहे. वरती हे असे टिपके दिलेले आहेत पेनच्या साहाय्याने, पाहू शकता तुम्ही. आता त्याला बोटाच्या साहाय्याने अशा पाकळ्या तयार करायच्या. सर्व पाकळ्या तयार करून घ्यायच्या. नंतर मध्ये मी पांढरा कलर भरलेला आहे आणि त्या पाकळ्यांच्या मध्ये लाल कलर भरलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी सोपी रांगोळी आहे, तुम्ही सहज काढू शकाल. आणि नंतर चमच्याने मी असे ते आतल्या साईडला असे पसरून घेतलेले आहेत त्या पाकळ्या, म्हणजे त्याला खूप असे बॉर्डर दिल्यासारखे दिसते पांढऱ्या कलरनी, म्हणून असे करून घ्यायचे. पाहू शकता किती सुंदर असे फूल दिसत आहे. आणि मध्ये जो टिपका दिलेला आहे त्याच्यात मी पिवळा कलर भरलेला आहे आणि साईडला पुन्हा मी गुलाबी कलर भरलेला आहे आणि तो असा पसरून घेतलेला आहे. आता वरती पण मी पांढरे टिपके देऊन त्याला असं पानाचा आकार देऊन मध्ये मी हे पोपटी कलर भरलेला आहे आणि नंतर काडीच्या साहाय्याने असे पान तयार केले त्याचे. पाहू शकता किती सुंदर साधी सोपी रांगोळी आपली दिसत आहे. जर गुरुवारीच मी तुम्हाला दाखवत असते उंबरठा पूजा आणि बॉर्डर रांगोळी. आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा अशा छान छान रांगोळी घेऊन. बाय बाय. पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी दिसत आहे ना आपली. आणि उंबरठ्याची पूजा ही केल्यावर खूप प्रसन्न असे वाटते.